सो आज मी तुम्हाला एक खूप सुंदर एक उपाय सांगणार आहे आणि हा उपाय आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी आहे. जसं मी तुम्हाला सांगितले की मी 3 व्हिडिओ तरी आठवड्यातून बनवणार आहे. तर हा एक व्हिडिओ आहे. तुम्हा सगळ्यांना अफर्मेशनचा आपण काल एक्सप्लेन केलेला आहे आणि एक खूप छान उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. कधी-कधी काय होतं माहिती आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या असतात, पण आपल्याला टेक्निक माहीत नसतात की नेमकं काय करायचं. की कुठल्या पद्धतीने काही गोष्टी जर केल्या, त्याचे आपण नियम केली आणि आयुष्यामध्ये ते वापरले, तर आपल्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होतात. तर असाच एक नियम मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो तुम्ही करून बघा. कारण हा नियम मी स्वतःवर केलेला आहे आणि नंतर माझ्या लाईफमध्ये ज्या गोष्टी घडल्या, त्या खूप पॉझिटिव्ह घडल्या, खूप चांगले रिझल्ट त्याचे मिळाले आणि त्यामुळे काय झालं की जेव्हा आपण पॉझिटिव्ह गोष्टी बोलतो, पॉझिटिव्ह गोष्टी घडतात, तेव्हा आपला विश्वास दृढ होतो आणि मग आपण त्या रीतीने काम करायला सुरुवात करतो. पण छोट्या-छोट्या गोष्टीने सुद्धा आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये चांगल्या करू शकतो. हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की जेव्हा आपण काही बोलतो, त्याचा इफेक्ट खूप पडतो. म्हणजे जर तुम्ही झाडाला काही वाईट बोललात, तर ते झाड सुकून जातं किंवा एखाद्या गोष्टी जर बोलल्या, तर त्या एनर्जीचा खूप जास्त इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतो. तो अशीच एक छोटीशी टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे, की जे तुमच्याकडे काचेचा ग्लास असेल किंवा दिवसभरात तुम्ही कधीही जेव्हा पाणी पिता आणि तुम्हाला असं वाटतं, की हां, आता मी करू शकते. नेहमी केलं तर चांगलंच आहे, पण शक्यतो मी म्हणेन, की यावेळेला ना मन शांत ठेवून स्वतःला थोडासा वेळ देऊन एखादा काचेचा ग्लास तुम्ही घ्या. त्या ग्लासमध्ये तुम्ही हात ठेवा आणि मी मी यूज करताना माझ्याकडे पायरेट स्टोनसुद्धा आहेत. हा पायरेट स्टोनसुद्धा मी यूज करते. मी त्यालासुद्धा बाजूला घेते नेहमी आणि नेहमी तुम्ही काय करायचं मी तुम्हाला सांगेन. मग थोडक्यात काय करायचं, पाण्यामध्ये खूप एनर्जी असते. पाण्यामध्ये तुम्ही जे काही बोलता ते पाणी ऐकतं आणि ते कामही करतं. त्यामुळे एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा खूप सरळ आणि सोपा आहे. तुम्ही नक्की करा, रोज करा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. तर शांत बसायचं आहे. पायरेट स्टोन हा आपण लक्ष्मी अट्रॅक्शनसाठी म्हणजे पैशासाठी, धनसंपत्तीसाठी यूज करतो. त्यामुळे मी त्याला नेहमी बाजूला ठेवते ग्लासच्या आणि असा ग्लासवर हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला शांतपणे तुम्ही श्रीम ब्रिझी हा मंत्र आपल्याला 108 वेळा करायचा आणि मनामध्ये संकल्प करायचा आणि इव्हन पाण्याला सुद्धा आपल्याला सांगायचं आहे की आयुष्यामध्ये माझ्या लक्ष्मी ही खूप येऊ दे, माझ्या घरात सुखसमृद्धी संपत्ती असू दे आणि मग हा ग्लासावर तुम्ही हात ठेवा आणि श्रीम रिझी श्रीम रिझी श्रीम रिझी श्रीम रिझी हा मंत्र तुम्हाला 108 वेळा करायचा आहे आणि फील करायचं आहे की आता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आलेली आहे, भरभरून पैसा देत आहे, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत आहेत. मी स्वतः केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि मग नंतर हा जे पाणी आहे ते आपण पिऊन टाकायचं आहे. तुम्ही हे नक्की करा. तुम्हाला फरक जाणवेल आणि एकदा सवय लागली की तुम्ही नेहमीच ते कराल आणि तुम्ही बघाल की हळूहळू परिस्थिती खूप छान होईल. तुम्ही नक्की करा. कारण हा एक जो मी तुम्हाला उपाय सांगितला तो खूप पॉवरफुल आहे. एनर्जी काम करते. पाण्यामध्ये जे तुम्ही बोलता ते पाणी ऐकतं आणि ते आपल्या शरीरामध्ये जातं आणि ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट होऊन जातात. तर मी तुम्हाला सांगेन की नक्की करा आणि पॅरेट स्टोन जर तुम्हाला तुमच्याकडे असेलच तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल तर आपल्या वेबसाईटवर जा, तिथे आपल्याला पॅरेट स्टोन मिळेल. हा नेहमी आपल्या मंदिरात जरी ठेवलात तरी चालेल आणि जेव्हा आपल्याला यूज करता येतो तेव्हा तुम्ही करा. याचा इफेक्ट या गोष्टी फार काम करतात. नक्की करा ही टेक्निक. या टेक्निकने तुम्हाला कळेल की खूप साऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात.